हॅलो, गुड मॉर्निंग. आज मी लवकरच उठले होते आणि आता झाडायची बारी माझी होती, त्याच्यामुळे आज अगोदर झाडून घ्यावं म्हणलं, म्हणून मी खाली आले. आणि किती शांत वातावरण आहे बघा. अजून गलीत कोणच उठलं नाही आणि अंधार पण आहे, अजून उजडलं पण नाही जास्त काही. आणि अगोदर झाडून घ्यावं म्हणून मग झाडून घेतले. बाहेरचं वरच्या पायऱ्या त्यांनी सगळं झाडून आणले मी, आणि मग बाहेरचं झाडावं अगोदर, मग नंतर पाणी मारावं म्हणलं. मग ते झाडून घेत होते मी. आणि इतकं शांत शांत वातावरण होतं, फ्रेश, इतकं छान वाटत होतं. 8 दिवसाची बारी असते आमची झाडायची. मग आता हे 8 दिवस माझी बारी आहे, त्याच्यामुळं मी लवकरच उठले आणि झाडून घ्यावं म्हणून खाली आले. झाडून घ्यावं अगोदरचं, आणि झाडून झालं माझं इथं. आणि इथं लावलेलंच पाईपच आहे, फक्त पाईप चालू करायचं कॉक आणि पाण्याच पाणी मारायचं. असं काही बकेट वगैरे घेऊन नाही, पाईपच लावलेला आहे. मग पाणी मारून घ्यायला इथं पाणी पण मारून घेतलं ना अंगणामध्ये. झाडून काढल्यास अंगणात पाणी मारलं ना सकाळ सकाळी इतकं चांगलं वाटते बघा. आणि त्यातच आणि एवढ्या सकाळ सकाळी झाडलं, पाणी मारलं आणि रांगोळी जर काढलं तर इतकं छान वाटते ना, लई छान वाटते. मग पाणी मारून झालं माझं इथं, पाईप गोळा करून ठेवले. आणि बघा किती शांत वातावरण आहे आणि किती चांगलं वाटायले एकदम. सकाळी सकाळी थोडं थोडं अंधार उजेड थोडं असं किती छान वाटायले. मग माझं इथं आता रांगोळी काढायचं राहिलं होतं, म्हणून मी रांगोळी काढायला आले. आणि मग रांगोळी काढून घ्यावं म्हणलं अगोदर. मग पाणी ते झाडून ते मारून झाल्यानंतर रांगोळी काढलं तरच दारात छान वाटते. मग झाडून काढून मग पाणी मारून काहीच उपयोग नाही की रांगोळी नाही. रांगोळी काढल्यावर इतकं घराला शोभा येते का नाही. इथं मी पाण्याचा तर सडा मारते. आमच्या गावाकडं तर का शेणानंच सारवतेत आणि शेणानंच अंगणात सडा मारतेत. आणि इतकं छान वाटते का नाही शेणाचा तर सडा. पण आपल्याला इथं कुठं भेटणार आहे शेण धाव. मग आपण इथं पाण्यानंच काम चालू. मग इथं झाली रांगोळी काढणं. आणि इथं झाली माझी रांगोळी काढणं बघा. रांगोळी किती छान दिसली. आणि मग आज सकाळ सकाळी मला लवकर उठलेच, माझं काम पण झालं होतं, त्याच्यामुळं थोडंसं फिरून यावं म्हणलं. आणि मला कढीपत्ता पण आणायचा होता. दररोजचं मी 2-3 दिवस चालले, पण मला काही कढीपत्ताच भेटत नव्हतं. ते काका म्हणले सकाळी सकाळी या, मग सकाळी सकाळीच राहते कढीपत्ता, म्हणून मी कढीपत्ता आणायला चालले. आणि हे बघा सकाळ सकाळी किती शांत वातावरण आहे आणि हिरवे हिरवेगार भाज्या आहेत. आणि मग कढीपत्ता घेतली मी आणि घरी निघाले. आणि घरी आल्यास इथं नाश्त्याला पोहे केले. आणि जर ब्लॉग जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.